आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या भावनाचं काय करायचं? आपला कुठलाच प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये। हे बघ, ते सिद्धू बद्दल काय प्रिंट होऊन आलंय। अरे हसतोयस काय? किती काय काय लिहिले रिपोर्टर्सनी। आणि इतकं सगळं असूनही सिद्धिराज गाडे पाटील यांनी कबुली दिलेली नाहीये की पूर्वीच माझी होणारी बायको आहे। म्हणजे रिअली? वाच। हो रे, खरं आहे? याचं एकच कारण असू शकतं की आता इलेक्शन्स आलेत आणि त्यांना आपली इमेज जपायची। संपतराव आणि गुणाजी यांनी युती जरी केली असली तरी ही बातमी ते अशा न्यूज मधनं आउट नक्कीच करणार। प्लॅन नक्कीच काहीतरी मोठा आहे। आणि असा आपल्याला काय फायदा? आपल्याला फायदा होवो न हो, भावनाला तोटा नक्कीच होऊ शकतो। म्हणजे भावना संपतरावांच्या सीए कडे काम करते आणि इलेक्शनच्या निमित्ताने सध्या संपतरावांच्या घरात कॅश खूप असेल नाही का? म्हणजे भावनाला अडकवण्याचा आणखी एक चान्स मिळाला। एक्झॅक्टली। आता बघच तू भावना, आमच्याशी पंगा घेतेस काय? हा पंगा तुला कसं महागात पडतो ते बघच। जयंत, हा जयंत बोल। हो का? हो हो आठवलं, ती फाईल जी तू बेडवर काढून ठेवली होतीस ती। बरं ठीक आहे, मी ठेवते ती फाईल काढून, तू ये पटकन घरी। बरं जयंत ऐक ना, मी ठेवला लगेच फोन। कसली घाई असते या माणसाला एवढी? ठेवते। हा जान्हवी, जमलीये तुला खीर। आज आईला कॉल न करता बनवलीयस तू खीर, म्हणजे बेस्टच झाली असणार। लगेच टेस्ट करून बघते। मस्त झालीये। जयंतला सांगते। नाही पण नको, नाही म्हणजे मला तरी खीर आवडलीये, पण आपणच केलेला पदार्थ आपल्याला चांगलाच वाटतो। दुसऱ्या कोणाला तरी टेस्ट करायला द्यायला हवं। कोणाला देऊ? या घरात तर मी एकटीच राहते। वॉचमॅन दादा? हा, वॉचमॅन दादांना टेस्ट करायला देते की। तसंही जयंतने एवढ्या विश्वासाने त्यांना माझी काळजी घ्यायला इथे ठेवलंय, म्हणजे ते चांगलेच असणार। त्यांना खीर टेस्ट करायला देते आणि विचारते कशी झाली. 。
अरे देवा, आता हे मॅडम कुठे चालल्यात? मॅडम मॅडम दादा हो मॅडम, तुम्हाला कालच सांगितलं होतं ना मी, तुम्हाला बाहेर जाऊ देऊ शकत नाही हो. कशाला उगाच गरीबाच्या पोटावर पाय देत आहे? दादा हो, मी कुठेच बाहेर जात नाहीये. उलट माझं तुमच्याकडेच एक काम आहे. माझ्याकडे? माझ्याकडे कसलं काम आहे? दादा कसं आहे ना, ही खीर मी पहिल्यांदाच बनवली. जरा चाकून सांगा ना कशी झाली आहे ते. मॅडम खरं सांगताय ना? तुम्ही याच्यामध्ये काही औषध नाही टाकले ना? हो तर मी ही खीर खाईल आणि बेशुद्ध पडेल. मग तुम्ही इथून सटकाल, नंतर माझं काय खरं नाही हो. मला साहेब कामावर काढतील. दादा हो, असं काहीच नाहीये. मी खीर पहिल्यांदाच केली आहे म्हणून तुम्हाला टेस्ट करायला देते. प्लीज सांगा ना कशी झाली आहे ते. धरा. कशी झाली आहे? हो मॅडम, काय भारी झाली या. पण असं वाटत नाही हो पहिल्यांदाच केली करून. येस दीपक. येस मिस्टर अग्रवालची जी फाईल आहे ती मी डेस्कवरच ठेवलेली. ती परत एकदा चेक कर ना, त्याच्यात मेलचे सगळे डिटेल्स पूर्णपणे लिहिलेले आहेत. ओके. अहो, मला बाई आपल्या सिद्धूची काळजीच वाटते हो. हे पत्रकार काही छापतात. नाहीतर काय, या मीडियावाल्यांना ना दुसरं काही कामच नाहीये. काही पण छापत बसतात माझ्या सिद्धूबद्दल आणि पप्पांबद्दल. मीडियावाल्यांचा काय दोष त्यात? एवढा ढळढळीत फोटो छापलाय हा. कसं दिसतोय सिद्धू? म्हणा सिद्धूला काय फरक पडतो ना, तो तर राजकारणाचा मुलगा आहे, मजा आहे त्याची ना. संतोष दादा, हो काय बोलताय हे तुम्ही? दादा, अरे असं काय बोलतोयस? मुलींच्या बाबतीत सिद्धिराज असं करणं शक्यच नाही. हो, तुला कसं माहित? अरे कारण मी तिथेच होते. काय? म्हणजे मी ऑफिस मधनं काल गाडीने जेव्हा परत येत होते ना, तेव्हा तिथे गर्दी दिसली. सिद्धिराजची गाडी तिथे बंद पडलेली दिसली म्हणून मी थांबले. काहीच नव्हतं झालं. अरे म्हणजे तेही नुसतं थांबलेच होते. हे पत्रकार आहेत ना, ते त्यांच्या पेपरचा खप व्हावा म्हणून वाटेल ते लिहितात. बघा,